नमस्कार. आज 28 मे 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपली ॲड पहा. बहुतांश विद्यार्थ्यांनी मेसेज केला त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे. हां, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर डेमो लेक्चर किंवा अगदीच काही विद्यार्थी नवीन आहेत व थर्ड इयर किंवा अगदीच पहा पुढल्या वर्षीचा त्यांचा अटेम्प्ट आहे 2026च्या अपेक्षा. मग एक वर्षामध्ये हे सर्व काही होऊ शकेल का? मग अगदी विश्वास ठेवा. पहा म्हणजे मला माहिती आहे तुमच्या समस्या सध्याला काय आहेत नेमका. त्यामुळे नक्कीच डेमोबद्दल बोलत आहात तर एकदा 1 ते 2 दिवसामध्ये मी पहिल्यांदा पहा यूट्यूबवरतीच लेक्चर घेईन, ज्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन, त्यानंतर कमेंट, हे जे सर्व शब्द आहेत ना त्यांचे तुम्हाला अर्थ समजावून सांगेन. त्याच्यानंतर पहा मी हे ॲन्सर रायटिंग सेशन घेऊन येण्यामागचं कारण काय आहे तेच महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करेन मी. तर पहा, तुम्ही आज घडीला पण कोणत्याही कोचिंग क्लासेसची वेबसाईटवरती वगैरे भेट देऊ शकता किंवा तुम्ही पण आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावली असेल मेन्ससाठीची. म्हणजे हे सर्व माझे अनुभवाचेच बोल आहेत. पहा, मी पण मेन्सची टेस्ट सिरीज वगैरे केली आहे. पण होतंय काय नेमकं तिथं आपल्या समोर आता अगदीच तुम्हाला पण पर्सनलाइज शिक्षक वगैरे तिथं मिळतो, परंतु ती टेस्ट सिरीज असते. पहा ती टेस्ट सिरीज असते. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस GSचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला ॲन्सर रायटिंगसाठी उत्तर लिहिण्यासाठी देतात शिक्षक, पण ते खऱ्या अर्थाने तिथं तपासले जातात का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे तुमचं जे उत्तर लेखनचं जे कौशल्य आहे ना ते विकसित होत नाही. इथं मी कौशल्य कशामुळे दिलेलं आहे तर त्याचं नेमकं कारण असते आहे की उत्तर लेखन कौशल्य. व पहा, मी याच्या पूर्वी पण भरपूर ॲन्सर्स वगैरे चेक केले. तिथं डायरेक्टली पहा बेरोजगारी म्हणजे काय अशा पद्धतीने डायरेक्टली प्रश्न आले होते. हां, मान्य आहे तसे प्रश्न येतात. जिओग्राफीमध्ये तुम्ही या वर्षीचा पेपर जर पाहिला तर तसे डायरेक्टली प्रश्न आलेले होते, परंतु त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ना ते वेगळं आहे. पण अर्थशास्त्रामध्ये डायरेक्टली तसे क्वेश्चन येत नाहीत. म्हणजे पहा आता भरपूर दिवस झाला, म्हणजे अगदीच माझा जर तुम्ही पाठ पाहिलात तर भरपूर दिवसांचा आहे ते अनुभव. मग त्या दृष्टिकोनातून म्हणजे नेमका विकास कशा पद्धतीने करायचा आहे हे मला समजलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही थोडंसं ते डेमो लेक्चर्स त्यानंतर अगदी यूट्यूबवरती मी पहिलं सेशन घेणार आहे. त्याच्यानंतर पहा, याच्या पूर्वी आय थिंक 1 ते 2 वर्षापूर्वी ना मी मेन्स ॲन्सर रायटिंग कशा पद्धतीने करावी व त्यामधील जे मिथ्स आहेत ना ते सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर प्लीज तो देखील व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात ना तर आपलं जे कोचिंग संस्थान आहेत म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जे कोचिंग संस्थान आहेत ना ते तुम्हाला कशा पद्धतीने दूर घेऊन जातात तुमच्या UPSC किंवा MPSCच्या गोलपासून, ते मी त्यामध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यामध्ये पहा अगदी व्ह्यूज कमी असतात आपल्या व्हिडिओला, पण त्यामध्ये मी क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. प्लीज तो जर शक्य झाला ना तो माझा पूर्वीचा व्हिडिओ बघा की त्यामध्ये UPSCने डायरेक्टली गाईडलाईन दिलेली आहे. तरी देखील आपले जे कोचिंग संस्थाने वगैरे आहेत त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तिथं चुकीच्या मार्गावर घेऊन गेलं जातं. मग मला त्यालाच थोडंसं बस्ट करण्यासाठी अगदी पहा व मी स्वतः तुमच्यावर लक्ष देण्यासाठीच म्हणून मी 20 विद्यार्थीच निवडणार आहे फक्त. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही लवकरात लवकर या. म्हणजे मी पुन्हा ॲड पण हे करणार नाही. पण थोडक्यात सांगायचं हेच आहे की हे कौशल्य आहे तुम्ही विकसित करू शकता व नक्कीच विश्वास ठेवा. आता ही फीसचं जे बोलत आहात आता नक्कीच पहा, हे फीस म्हणजे अगदी त्याचा काही हे होत आहे का तर नाही. पहा म्हणजे तुम्ही याच्यापेक्षा जास्तच घेऊन जाल याची तर मी नक्की गॅरंटी देईन. किंवा अगदी तुम्हाला जर माझ्या टीचिंगवरती भरोसा आहे ना तर तुम्ही बिलकुल माझ्यासोबत नक्की येऊ शकता. त्याच्यानंतर पहा मी मृणाल सर, पवनीत सिंग सर, त्यानंतर अतिश महत्व सर म्हणजे यांच्याकडून शिक्षण वगैरे घेतलेलं आहे. त्यामुळे नक्की आता पहा मृणाल सर पण म्हणतात की पहिले दिन से पिपुडी मत बचाव ॲन्सर रायटिंग की. मी पण त्याच दृष्टिकोनातून बोललेला आहे किंवा मी पण त्याच दृष्टिकोनाचा विद्यार्थी आहे. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, आपला कौशल्य तरी विकसित करावं लागेल ना. पहा मी तुम्हाला डायरेक्टली GSचा सिलेबस संपल्यानंतरच माझ्याकडे असं बिलकुल म्हणत नाही आहे. तुमचं पहा जून ते डिसेंबरपर्यंत जर तुम्ही ॲन्सर रायटिंगचं जर कौशल्य विकसित केलात ना तर पुढल्या वर्षी पहा फक्त आता मेन्ससाठी ना फक्त 80 दिवस तुमच्याकडे कालावधी उरत आहे. UPSCची मेन्स जर तुम्ही पाहिलात तर आता अगदी 24 मेला एक्झाम झाली तुमची. त्याच्यानंतर 22 ऑगस्टला तुमची काय आहे मुख्य परीक्षा आहे, बरोबर. मग तुमच्याजवळ खूप कमी कालावधी उरत आहे 80 दिवस. मग या 80 दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात, ॲन्सर रायटिंगचं कौशल्य तिथं डायरेक्टली विकसित करायचं मागं लागणार का. मग ते तसं होऊ नये यासाठी मी आताच तुमचं ॲन्सर रायटिंगचं कौशल्य विकसित करून घेत आहे. व पहा याला तुमचं GSचं सिलेबस कंप्लीट व्हावं अशी अपेक्षा नाही आहे. हां, जर तुम्हाला जर कुठं प्रश्न समजला याला वगैरे अडचण आली तर नक्कीच तिथं मी मदत करेन. व तुमचा जो सिलेबसचा पार्ट जर राहिलेला असेल तर लगेच मी तो कव्हर करून घेईन. तर नक्कीच विश्वास ठेवा.
499 ही फीस थोडंसं जास्त वाटत असेल तर नक्कीच त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळून देईल. त्यानंतर हे जे कौशल्य आहे ते नक्कीच विकसित केलं जाईल. ओके, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना इच्छा असेल किंवा जर काही डायरेक्टली बोलायचं असेल तर तुम्ही मला नक्की बोलू शकता. इथं मी नंबर दिलेला आहे. सॉरी, आपला वेळ घेतला. त्यानंतर आपल्या परत एकदा लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. तर पहिली बातमी, SIR घटनात्मक सुप्रीम कोर्टाचा निकाल आता आलेला आहे. पहा, लास्ट इयरला जेव्हा बेंगालमध्ये इलेक्शन होण्याच्या पूर्वी SIR घेण्याचा निर्णय आपल्या निवडणूक आयोगाने घेतला होता. त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाचा आता निकाल आलेला आहे. ओके, एकच मिनिट, मला हे भेटत नव्हतं. ओके, डन. हां, आता आलेली आहे पेन. तर निवडणूक आयोगाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब. त्याच्यानंतर नागरिकत्वासाठी केंद्र सरकारकडे तुम्ही दाद मागू शकता, असं सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावलेला आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच पहा, अगदी ज्यांचं बिहारमधील जी जनता आहे किंवा अगदीच पहा, अगदी आता सध्याला महाराष्ट्रामध्ये पण SIR चालू आहे. मग जिथे पहा ऊसतोड कामगार असतील, तर महाराष्ट्र संदर्भाचं उदाहरण देत आहे मी, किंवा ज्यांनी शाळेमध्ये गेलेले नाहीत, शाळेमध्ये गेलेले नसल्यामुळे, किंवा आपल्या पालकांचंच तुम्ही पहा ना, आपल्या पालकांकडे नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का? जर आता पहा, आपले पालक जर शाळेमध्ये गेलेले नसले तर आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे प्राप्त होऊ शकत नाही. मग आपल्या आईवडिलांकडे काय आहे? आधार कार्ड आहे. पण आधार कार्ड आता सिटीजनचं प्रूफ नाही म्हणून ते मान्य होत नाही आहे SIRसाठी. त्याच्यानंतर पहा, आधार कार्ड तुम्हाला तिथं वगळलं जातं. अगदीच पहा, तुम्ही जर तुम्ही आधार कार्ड नॅशनॅलिटी जर काढायची म्हटलं तर आधार कार्ड तिथं लागतं, परंतु आधार कार्ड ही SIRसाठी तिथं प्रूफ्स लागत नाही. त्याच्यानंतर अगदी आपल्या पालकांचं जर 2002च्या यादीमध्ये जर नाव असेल तर आपल्याला SIRमध्ये तिथं घेतं, परंतु SIRमध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्थलांतर केलेलं वगैरे जर असेल व त्याच्याजवळ जर नाव नसेल तर मग हा इथं महत्त्वाचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. यामुळेच पहा, जो व्होटिंग किंवा जो व्होट हा कॉन्स्टिट्युशनल जो राईट होता त्यावरती इथं गदा निर्माण होत आहे. मग अगदी यालाच अनुसरून व अगदी तुम्ही जर पाहिलात ना, याच्या पूर्वी पण SIR झालेले आहेत आपल्याकडे, पण त्यामध्ये नागरिकत्व हे क्रायटेरिया तिथं ठेवण्यात आला नव्हता. व नागरिकत्वाचा क्रायटेरिया आता सध्याला कोण चेक करत आहे? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चेक करत आहे. मग यामध्येच लूपहोल बेसिकली होतं असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे. कारण आता पहा, आपण तर सुप्रीम कोर्टावरती टीका करू शकत नाही, पण योगेंद्र यादव यांनी आतील पानामध्ये 5-4 वरती मत त्यांनी मांडलेलं आहे व त्यांचं मत हेच होतं की बाबा सुप्रीम कोर्टाने पण या दृष्टिकोनातून पाहायला हवं होतं. व जे निवडणूक आयोग आहेत त्यांच्याकडे तर हा अधिकार आहेच. पहा, SIR करणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य असतं व ते दरवर्षी करणं म्हणजे दर 10 वर्षांनी वगैरे ते करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे जसं सेन्सस होईल पहा, तशा पद्धतीने त्यांनी पण जर अपडेटेड त्यांची लिस्ट ठेवली तर ते बेटरच असतं निवडणुकींसाठी. परंतु त्याचा अर्थ असा होऊ नये की डायरेक्टली एखाद्याच्या व्होटिंगवरती गदा यावं. मग अगदीच पहा, आता सुप्रीम कोर्टाने तर डायरेक्टली निकाल लावलेला आहे. मग आता हा फेवरेट टॉपिक आपल्यासाठी झालेला आहे. पहा, SIRच्या विरोधात किंवा अगदी आता नक्कीच येऊ शकेल परीक्षेला प्रश्न, पण पहा 1951 पासून 1951च्या कायद्यानुसार प्रश्न येतात UPSCला. ओके, त्यामुळे आता हा मुद्दा थोडंसं फेडेड टॉपिक आपल्यासाठी नक्की झालेला आहे. त्याच्यानंतर UPSCला किंवा MPSCला प्रिलिमला प्रश्न काय येईल पहा, तर मतदान करणे हा तुमचा कसला अधिकार आहे? तर वैधानिक अधिकार आहे पहा, किंवा संवैधानिक अधिकार आहे, लिगल राईट आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे असं तुम्ही म्हणा. फंडामेंटल राईट हा तुमचा बिलकुल नाही आहे. 2 वेळेस UPSCने यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. MPSC आता इथूनच प्रश्न विचारू शकते. डन. त्यानंतर पुढची बातमी, कांदा प्रश्नी तोडगा 10 दिवसांत, शहा यांचे राज्यातील नेत्यांना आश्वासन. पहा, आज राज्यातील किंवा देशातील शेतकऱ्यांसमोर खूप मोठी अडचण नक्कीच आहे. पहा, मग त्यालाच अनुसरून राज्यातील जे शिष्टमंडळ आहे ते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी बैठक घेतली किंवा त्यांच्याशी बोलण्यात आलं. मग साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणे, त्याच्यानंतर इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणे, त्यानंतर शेतमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाणांवर आधारित आदी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ना, याबद्दल शिष्टमंडळाने चर्चा केली असता अमित शहा यांनी याबद्दल लवकरच निर्णय घेऊ अशी एक ग्वाही त्यांनी दिलेली आहे. मग या सर्व प्रश्नांवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा सहकार करतील ही एक अपेक्षा करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. ओके, त्यानंतर नेक्स्ट चला, CBSEच्या त्रिभाषा सूत्राला न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार आणि NCERTला नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 2 आठवड्यामध्ये त्यांचं उत्तर येईल. मग आता पहा, ही न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे थोडंसं थांबा. न्यूज इन प्रोसेस आहे, एकदा सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊ द्यात, मग त्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन नक्की करूयात. आता SIRचं डिटेल डिस्कशन आपण का केलं नाही, कारण हा फेडेड टॉपिक झाल्यासारखा आहे व UPSCचे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही ॲनालिसिस करा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की UPSC कशा पद्धतीने जात आहे सध्याला. ओके, त्यानंतर पुढे चला,
येथे आपल्यासाठी गरजेची दुसरी न्यूज नाही आहे पहा. बाकी इथून तुम्ही वाचून घेऊ शकता, पण मला नाही वाटत की हे आता तुमच्यासाठी गरजेचं असेल. म्हणजे SIRचा पूर्ण कालावधी इथं देण्यात आलेला आहे. 26 जून 2025ला पहिल्यांदा SIR हे नाव आलेलं होतं, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तिथे अधिसूचना आली होती. मग त्याला असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टामध्ये. मग 28 जुलैपासून त्यावरती सुनावणी चालू होती. ओके, मग हे तुम्ही नक्कीच पाहू शकता. नेक्स्ट आहे तरुण महिला मध्यमवयीन पुरुषांमध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. व राष्ट्रीय गुन्हे नोंदणीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2024मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आत्महत्या नोंदवल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. ओके, मग इथे तुम्ही ही आकडेवारी पाहू शकता. आता ही आकडेवारी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे का किंवा मदतशीर ठरेल का, तर नक्कीच पहा. जर एखादा essay आला यूथबद्दलचा तर तुम्ही हितली आकडेवारी नक्की यूज करू शकता. म्हणजे एकीकडे पहा पॉझिटिव्ह पण मांडायचं असतं व दुसरीकडे निगेटिव्ह पण मांडायचं असतं. हां, त्याच्यानंतर एक सांगायचं राहिलं आय थिंक, हे जे आपलं ॲन्सर रायटिंग सेशन आहे यामध्ये तुम्हाला निबंधाबद्दल पण मी गाईड करणार आहे. फक्त ऑप्शनल संबंधात मी ऑप्शनल संबंधी एक पोल घेतला होता पहा. ऑप्शनल संबंधात थोडंसं वेगळं आन्सर लिहायचं असतं, त्यावेळेस मी तिथं वेळोवेळी ते गाईड करेल. परंतु बेसिकली essay आणि जे GS आहेत त्याबद्दलचं हे गायडन्स नक्की असणार आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्लीज या नंबरवरती संपर्क नक्की साधू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर ही बातमी आय होप तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, येथे आपल्यासाठी गरजेचं नाही. हां, त्यानंतर अब्राहम अग्रहाचे अराजक ट्रम्प यांच्याशी शत्रुत्वा इतकीच किंबहुना त्यांच्याशी मैत्री महागात कशी पडते याची प्रचिती त्यांच्या सर्व मित्रांना एव्हाना आलीच असेल. पहा, आता डोनाल्ड ट्रम्प हे अब्राहम करार हे करण्याच्या थोडंसं मागे लागलेले आहेत. आता हे अब्राहम करार काय आहे, तर इस्रायलला सगळीकडून मान्यता मिळणं म्हणजे अब्राहम करार. पहा, भारत देशाचा याबद्दल स्टँड काय आहे, तर 2 नेशन आहेत. ओके, पॅलेस्टीन आणि इस्रायल या दोघांना पण आपण यस म्हणून म्हटलेलं आहे. हे दोघं पण स्टेट आहेत व दोघं पण गुण्यागोविंदाने राहा असं भारत देशाचा तिथं रवैया आहे. पूर्वीपासूनच स्टँड आपण भारत देशाने 2 नेशन थेअरीला दिलेला आहे, बरोबर. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हणत आहेत, तर सध्याला जे पॅलेस्टिनियन्स आहेत ते मेलं तर मरू दे, आम्हाला गरज नाही, अशा पद्धतीने त्यांची भाषा झालेली आहे. व सध्याला त्यांनी सौदी अरेबिया, कतार, तुर्की, इजिप्त, पाकिस्तान ह्या सर्व राष्ट्रांना अब्राहम करारामध्ये या सहभागी व्हा आणि इस्रायलला पाठिंबा द्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग पहा, इथे सध्याला समस्या अशी आहे की पाकिस्तान इस्रायलला डायरेक्टली ते बोलू शकत नाही किंवा इस्रायलला ते मान्यता देण्यामध्ये थोडंसं कसरत आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा जर रवैया पाहिलात किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका पाहिला त्याच्या पूर्वीपासूनच, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जर तुम्ही मित्र म्हणून गेलात तर अगदीच पहा ते त्यांचं काम झाल्यानंतर तुम्हाला लात मारू शकतात अशा पद्धतीने त्यांची भूमिका राहिलेली आहे. ओके, मग नक्कीच पहा इथे पाकिस्तानला पण चिंता पडली की आता मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जाऊ किंवा न जाऊ, कारण इस्रायलला तर मी चांगलं मानू शकत नाही, इस्रायल तर माझ्यासाठी फायदेशीर नाही, त्यामुळे थोडंसं ते काय करत आहेत कसरत आहेत. पण यामध्ये दुसरे 2 देश सहभागी झाले आहेत. त्या 2 देशांचं नाव म्हणजे पहा कुठे गेलं, मोरोक्को आणि सुडान. हे कुठले आहेत तर आफ्रिकन नेशन्स आहेत. UPSCला पुढल्या वर्षी प्रश्न बनू शकतो पहा असा की अब्राहम करारामध्ये फक्त एशियन कंट्रीज आहेत का, तर बिलकुल नाही, तर यामध्ये आफ्रिकन कंट्रीज पण आहेत. 2 आफ्रिकन कंट्रीज आहेत, मोरोक्को आणि सुदान. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. डन. त्याच्यानंतर हा अब्राहम करार नेमकं काय आहे, तर पश्चिम आशियात शांतता, समृद्धी, स्थैर्य घडवून आणण्यासाठी हा करार करण्यात येत आहे. ओके, अब्राहम करार म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की पश्चिम आशिया आणि शांतता, समृद्धी, स्थैर्य. ओके, हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर पहा या कराराचं अब्राहमचं नाव का देण्यात आलं हे आपल्यासाठी सध्याला गरजेचं नाही, कारण तिथं 3 धर्मीयांचं म्हणजे मिडल ईस्टचं जर तुम्ही ढांचा पाहिला तर तिथं 3 धर्मीयाचा उदय आहे, या निमित्ताने ते अब्राहम असं नाव देण्यात येत आहे. ओके, बाकी प्लीज यामध्ये जास्त डीपली जाऊ नका, पण UPSCसाठी जे महत्त्वाचे 2 पॉईंट होते ते आय होप तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट आहे शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा पराभव. पहा, CBSEचा निकाल लागला 12वीचा व 12वीचा निकाल लागल्यानंतर अगदीच जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निकाल न लागता त्यांचा अनपेक्षितच निकाल लागला तिथे. ओके, मग अनपेक्षित निकाल लागल्यानंतर एक विद्यार्थी वेदांत श्रीवास्तव यांनी डायरेक्टली त्यांची पेपर कॉपी जी आहे ती मागवली CBSEकडून. मग CBSEकडून ती पेपर कॉपी मागवून घेतल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की बा ही पेपर कॉपी तर माझी नाहीच आहे, माझं जे हस्ताक्षर आहे ते नाही आहे. मग त्यांनी CBSE किंवा ट्विटरवरून त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं मत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला की लगेच पहा CBSEच्या विरोधात तशा पद्धतीने काही झालं हे पाहून लगेच समाज माध्यमामध्ये त्यांच्या विरोधात तेच पाकिस्तानी आहेत अशा पद्धतीने
त्यांच्या विरोधात सर्व समाज माध्यम जायला लागलं व नक्कीच पहा जे सोशल मीडिया आहे तिथे वेदांतलाच दोषी ठरवण्यात आलं. ओके, की बा हा पाकिस्तानी आहे व हा CBSEचं शिक्षण वगैरे कसं घेतो, अशा पद्धतीने त्यांच्यावरती टीकास्त्र वगैरे झाले. मग पहा एका विद्यार्थ्याची ही समस्या नव्हती, पण अगदी दुसऱ्या पण विद्यार्थ्यांची ही समस्या होती. त्यामुळे दुसऱ्या पण विद्यार्थ्यांनी अगदी जवळपास 4 लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉपीज मागवल्या व त्यांच्या कॉपीज मिळाल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की बा प्रत्येक विद्यार्थ्यासोबतच असं झालेलं आहे की त्यांची कॉपी नसून ते दुसऱ्या कुणाची तरी कॉपी त्यांना लागलेली आहे. मग हे असं पाहता मग CBSEला पहा चूक कबूल करावी लागली. पण हे सर्व झालं ठीक आहे, याबद्दल होऊ शकतं, CBSEने ही चूक मान्य केली, ही मी पण मान्य करतो. परंतु जो वेदांत श्रीवास्तव याला जो त्रास आपल्या समाज माध्यमातून देण्यात आला त्याचं काय? ओके, अगदी पहा तो तेवढा असा कणखर नाही आहे, अगदी 12वीचा मुलगा आहे तो. मग लगेच तुम्ही जर त्या पद्धतीने डायरेक्टली पुराव्याचा विचार न करता किंवा त्याचं जे बोलणं आहे त्याच्या पुराव्याचा तुम्ही विचार न करता डायरेक्टली जर तिथे जजमेंट पार करत असाल तर ते अतिशय चुकीचं असतं. व सुशांत सिंह राजपूत यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेच म्हणण्याचा प्रयत्न केला होता पहा की तुम्ही जे मीडिया आहे ते मीडिया ट्रायल तुम्ही बिलकुल करू नका. ओके, मग इथं पण तेच करण्यात आलं. पहा मीडिया ट्रायलमध्ये पहा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस लागू होत नाही. ओके, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस काय म्हणतं आपल्याला, याबद्दल UPSCने पण प्रश्न विचारलेला आहे. पहा ओके, तर पहा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसमध्ये A आणि B या दोघांमध्ये जर भांडण असेल तर 3C या तिसऱ्या व्यक्तीने तो दुवा सोडवणं गरजेचं आहे किंवा ते भांडण सोडवणं गरजेचं आहे व C हा व्यक्ती तिथं दुवा म्हणून काम करतो व दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तो काम करत नाही. पण आज घडलेल्या समाज माध्यमांवरती काय होत आहे पहा, डायरेक्टली तुम्ही जर एखाद्या प्रशासनाच्या विरोधात बोलत असाल किंवा जर अगदीच तुम्ही सरकारच्या विरोधात जर बोलत असाल तर तुम्हाला डायरेक्टली तिथं अँटी नॅशनल किंवा अगदी अन्य शब्दांनी तुम्हाला नवाजण्यात येतं. मग हे अतिशय चुकीचं होत आहे पहा. व ही जी आग समाज माध्यमामध्ये लागलेली आहे, आता आय थिंक ते मला शायरी वगैरे आठवत नाही आहे, परंतु नक्की पहा आज जर याच्या विरोधात असेल तर उद्या आपल्या पण विरोधात हे येण्यामध्ये जास्त दिवस लागणार नाहीत. मग यासाठी वेळीच आपल्याला सावधान होणं पण गरजेचं आहे. पहा ओके, याबद्दल एक द हिंदूमध्ये खूप सुंदर आर्टिकल आलेलं आहे. एकच मिनिट आपण तिथे डायरेक्टली जाऊयात. कुठे गेला तो आर्टिकल? हां, तर हे पहा, सध्याला देशामध्ये ग्लोबल क्रायसिस म्हणजे आपल्याच देशात नाही तर सगळ्या संपूर्ण जगभरामध्ये ग्लोबल क्रायसिस आलेला आहे एनर्जीचं. मग त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला 7 गोष्टी पाळण्याचं एक संकेत दिलं. ओके, मग त्या 7 गोष्टी पहा, अगदीच आपल्याला कमी पैसे खर्च करायचे आहेत किंवा कमी विदेशामध्ये वगैरे जायचं आहे किंवा जास्त झालं तर सार्वजनिक प्लॅटफॉर्मचा वापर तिथं जास्त करून करायचा आहे. ओके, हे सर्व त्यांनी काही 7 मूलभूत सूत्र आपल्यासमोर ठेवलेली आहेत. बरोबर, मग ह्या 7 मूलभूत सूत्र ठेवल्यानंतर सरकारचं कर्तव्य काय असतं पहा, किंवा लोकशाहीमध्ये आता हे PSIचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी हा खूप मस्त आर्टिकल आहे. आता सहज मी घेत आहे हा आर्टिकल, प्लीज, म्हणजे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे पण थोडंसं बोलणं गरजेचं, या निमित्ताने मी हा आर्टिकल घेतोय. PSIचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप आर्टिकल महत्त्वाचा आहे. जे सोशल थेरी आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी, त्याबद्दलचा हा आर्टिकल तुम्ही नक्कीच तिथं रिलेट करू शकता. ओके, हां, वेळोवेळी मी तुम्हाला सांगत जाईन कारण माझ्याकडे 5 सर्व ऑप्शनलचं जवळपास नॉलेज असल्यासारखं आहे. एक PSI आहे, दुसरा सोशलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, त्यानंतर हिस्ट्री आहे व इकॉनॉमिक्स आहे. ओके, ह्या सर्व ऑप्शनलचं थोड्याफार प्रमाणात नॉलेज आहे, मी सर्वांना गाईड करू शकतो. डन, वापस या. तर पहा, पॉलिटीमध्ये आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी शिकतो किंवा लोकशाही शिकतो. लोकशाहीमध्ये किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीमध्ये आपण काय करत असतो पहा, तर कर भरतो. जनता कर भरते. जनता कर कुणाला देते तर सरकारला देते. ओके, व या सरकार काय करते, या कराचं सर्व्हिस, जनतेला सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करते. ओके, जनतेला बेस्ट सर्व्हिस मिळावं हे सरकारचं कर्तव्य असतं. लोकशाही त्यासाठीच काम करते. पहा, जनता काय करते, एक शासन निवडून देते, शासनासोबतच पैसे पण निवडून देतो. तुम्ही म्हणाल की सर मी तर टॅक्स भरत नाही, पण GST भरतच आहात ना तुम्ही. ओके, मग अगदी तशा पद्धतीने आहे. आता GST तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये लागलेली आहे, मग तुम्ही पण टॅक्स नक्कीच देत आहात, बरोबर आहे. मग हे जे कर प्रणाली आहे हे कर कुठं जातं, सरकारला जातं व सरकार या मिळालेल्या पैशामधून पहा जनतेच्या सोयीसाठीच्या जे सर्व्हिसेस आहेत ते चांगल्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करत असतं. मग या ठिकाणी काय होत आहे पहा, तर ही जी जनता आहे ती चांगल्या पद्धतीने तिथे त्यांचं कर्तव्य बजावू शकत नाही. ओके, जर सरकार याच इन्स्टिट्यूशन यांनी जर चांगले निर्णय जर घेतले तर हे जनतेवरती चांगल्या पद्धतीने लागू होतात. पण आपली जबाबदारी जर आपण दुसऱ्यावरती थोपवत असू तर हे चुकतं. मग या केसमध्ये तेच झालेलं आहे. पहा, CBSEच्या केसमध्ये पण इथं तेच झालेलं होतं. CBSEला पहा, आपण ही CBSE ॲज अ इन्स्टिट्यूशन काम करतं, बरोबर आहे. मग जे विद्यार्थी आहेत त्यांनी पेपर वगैरे लिहून दिले. मग लिहून दिल्यानंतर पहा, अगदी ते जे इन्स्टिट्यूशन आहे त्यांचे कर्तव्य ते होतं की बाबा तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा, बरोबर. पण ते चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडले का काम, तर बिलकुल नाही. मग उलट आपणच पहा परत पैसे भरायचे व परत आपण जर ते पेपर आपण स्वतः मागूनच घ्यायचं असेल तर मग हे जनतेनेच काम करल्यासारखं झालं ना.
त्या इन्स्टिट्यूशनचा फायदा काय आहे मग तिथे? आता अगदी इथे पण तेच समस्या आहे पहा, त्या इन्स्टिट्यूशनचा फायदा काय आहे मग? कारण सर्व जर काम जनतेलाच करायचे असतील व हे सर्व माझे शब्द नाही आहेत, तर नक्कीच हे शब्द लेखकांचे आहेत व इथे पण लेखक त्याबद्दलच झालेले आहेत. ओके, त्याचसोबतच पहा जे नीट एक्झाम झाली, नीट एक्झाममध्ये पण तसंच पहा, जे NTA आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्यांनी 2024मध्ये पण पहा, त्यावेळेसचा मी पण दिलेला होता UGC नेटचा पेपर. रात्री आलेलो होतो, लगेच समजलं पहा समाज माध्यमावरती हा पेपर कॅन्सल झालेला आहे म्हणून. त्याचं कारण आपल्याला माहिती नाही झालं. मग ही जी सर्व समस्या आहेत 2024च्या पासून त्यांनी काय शिकलं? सुप्रीम कोर्टाने पण NTAला हाच प्रश्न विचारला की तुम्ही काय केलात मग? ओके, तुम्हाला समिती बसवली होती ना, त्यावेळेस तुम्ही म्हटला होतात ना आम्ही उच्च समिती बसवली व ही होणार नाही. मग लगेच पहा दुसऱ्याच वर्षी आपला काय झाला, परत एकदा नीटचा एक्झाम पेपर फुटला झालेला आहे. मग असं होऊ नये यासाठी इन्स्टिट्यूशनची कर्तव्य काय आहेत? तर पहा, हे जे समाज माध्यम आहे ते वेदांतवरती प्रश्न न उठवता डायरेक्टली जे इन्स्टिट्यूशन आहे त्यावरती उचलणं गरजेचं आहे व लोकशाहीचं कर्तव्यच हे आहे. व जे सोशल कॉन्टॅक्ट थेरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये पण हेच विचारण्यात आलं होतं किंवा हे जे सोशल कॉन्टॅक्ट आपण बनवलेलं आहे सरकार आणि जनता या दोघांमधलं हे सोशल कॉन्टॅक्ट कुठंतरी आता पहा लयाला जात आहे. मग हे असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? इन्स्टिट्यूशनवरती आपण प्रश्न किंवा अकाउंटेबिलिटी तिथं असणं खूप गरजेचं आहे. मग अगदीच सध्याला तरी इथं दिसत नाही आहे, पण नक्कीच यामध्ये पण अकाउंटेबिलिटी वगैरे येईल असं एक अपेक्षा नक्की करू शकतो. कारण पहा, फक्त चमकदार शब्दांनी सर्व काही बदलत नाही, तर त्याबद्दल काम पण करावं लागतं. हे आपल्याला नक्कीच यामधून दिसून येतं. व आय थिंक इथे देण्यात पण आलेलं आहे कुठे म्हणजे OMS काहीतरी त्यांनी सांगितले होते पहा, OSM ऑन स्क्रीन मॉनिटरिंग अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला होता CBSEने. आता हा निर्णय जर तुम्ही पाहिला तर खूप बेटर आहे, म्हणजे अगदी पाहायला बरं किंवा अगदीच शब्द चांगले आहेत, परंतु रियालिटीमध्ये हे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे का? तर बिलकुल नाही, हा प्रयोग फसलेला आहे. मग पहिल्यांदा पहा, निवडणूक आयोगाने पण पूर्वी प्रायोगिक तत्वावर काही प्रयोग केले जातात. ओके, छोट्या विद्यार्थ्यांवरती काही प्रयोग केले जातात व त्यामध्ये जर त्रुटी दिसून आल्या ना तर ते लगेच कॅन्सल केलं जातं व त्यामध्ये जर ते सक्सेसफुल झालं ना तर ते चांगलं होतं. मग इथे पण तेच व्हायला हवं होतं CBSEच्या केसमध्ये की बाबा त्यांनी पहिल्यांदा छोट्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करायला हवा होता. त्यांनी डायरेक्टली मोठ्या लार्ज बेसवरती हा प्रयोग राबवला व इथे पहा शिक्षकांनी पहिल्यांदाच वॉर्न केलं होतं CBSEला किंवा हे तुम्ही करू नका. असं केल्याने पहा विद्यार्थ्यांचे जे आन्सर शीट आहेत आम्हाला ते चांगल्या पद्धतीने दिसत नाही आहेत. ओके, तुम्ही हे करू नका. तरी देखील CBSEने हा निर्णय घेतला व तो आता पूर्णतः फसलेला आहे. पण हे जे फसलेला निर्णय आहे यामध्ये वेदांत श्रीवास्तव याला तर थोडंसं मानसिक तणाव झाला, परंतु पहा CBSEने जर हा निर्णय घेतला आणि वेदांत जर शांत राहिला असता तर पहा उद्या त्यांचं भविष्य किती दुर्दैव झालं असतं. मग म्हणजे हे सिस्टममधलं लूपहोल तुम्हाला समजलं असतं का किंवा मला समजलं असतं का? तर बिलकुल नाही. त्यामुळे आवाज उठवणं पण गरजेचं असतं. हेच या आर्टिकलमधून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. व नक्कीच पहा, मी जे बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला आता अगदी इथं काय म्हटलंय पहा, शिक्षण व्यवस्था आता पाठांतरावर आधारित प्रणालीपासून संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक शिक्षणाकडे वळत असल्याचा दावा सध्याला केला जात आहे. पण हा बेसिकली UPSCसाठीचा आहे व UPSC पूर्वी पहा थोडंसं विचार करायला लावायची प्रोसेस होती. मी याच्या पूर्वी पण भरपूर वेळेस ते म्हटलेलं होतं पहा. पण सध्याला जर तुम्ही UPSCचा पेपर पाहिला तर ते फॅक्च्युअल बेस्ड झालेलं आहे व UPSCला त्यांनी पाठ करायला लावत आहेत व जे CBSEच्या विद्यार्थ्याला त्यांनी काय करत आहेत पहा, तर तुम्ही संकल्पनात्मक दृष्ट्या मांडा किंवा तुमचं जे ज्ञान आहे त्यावरती थोडंसं विश्लेषण करा असं त्यांनी म्हणत आहेत. म्हणजे UPSCचं CBSEला चाललेलं आहे व CBSEचं UPSCला येत आहे. हे अतिशय दुर्दैवी इथं आपल्याला ही न्यूज दिसत आहे पहा. ओके, पण हे इन्स्टिट्यूशन म्हणजे असं असलं तरी असं असणार नाही असं म्हणून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जास्त काही नाही, ते तुम्ही आर्टिकल नक्की समजून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. म्हणजे आणखीन 1-2 बातम्या आय थिंक अर्थसत्तेमधील आहेत. Hyundaiची वाहने महागलेली आहेत व ते होणारच होतं पहा. आता नक्कीच सध्याला जास्त महागाईचे झटके आणखीन येणार आहेत त्यानिमित्ताने. ओके, नेक्स्ट आहे पहा, आशियाई रिले स्पर्धा भारतात होणार आहे. ओके, डन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. त्यानंतर मी PIB यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत व याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच मिळेल तुम्हाला. ओके, तर डायरेक्टली आपण PIBला पाहूयात. तर 1-2 बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहेत पहा. तर पुढल्या महिन्यात म्हणजे अगदी 25 दिवसांनी आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. मग या वर्षीचा हा अधिकृत योगा दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो कुठं होणार आहे? पश्चिम बंगाल, कोलकाता येथे होणार आहे. व याची थीम लक्षात ठेवा, UPSC इवन MPSC किंवा सरळ सेवा भरतीला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. योगा फॉर हेल्दी एजिंग, सदृढ वृद्धत्वासाठी योगा हा यावर्षीचा थीम आहे. 2026चा थीम ही आहे. त्यानंतर
योगा डे हा कोलकाता येथे होईल, या घोषणेचं ठिकाण पहा, हे पण महत्त्वपूर्ण आहे. तर घोषणेचे ठिकाण आहे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. येथे आयोजित योग महोत्सव 2026 दरम्यान ही घोषणा केली. या महोत्सवाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 25 दिवसांच्या उलटगणतीला सुरुवात झाली आहे. म्हणजे 25 दिवस आता राहिलेत, सॉरी आता 24 दिवस राहिले असतील मे बी. त्याच्यानंतर अतिशय इतर महत्त्वाचं काय आहे तर खजुराहो मंदिर, ब्लॅकवर्ड लिंकेजेस आहे, प्लीज लक्षात ठेवा. ओके, डन. त्याच्यानंतर आणखीन इथून नेक्स्ट काय आहे पहा. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट केलेलं होतं. हे संस्कृत श्लोक आहे पहा, यामधील मराठीमध्ये याचं मी अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आता हे प्रोनाऊन्सिएशन चांगलं होणार नाही, त्यामुळे मी वाचत नाही आहे, पण याचा जो सोपा अर्थ आहे तो मी नक्की वाचून दाखवेन. जो माणूस ज्या ध्येयाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा बाळगतो आणि त्यासाठी योग्य क्रमाने सातत्याने प्रयत्न करत राहतो, तो आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटत नसेल तर त्याला ते ध्येय निश्चितपणे प्राप्त होते, असं त्याचा एक अर्थ होतो. मग यावरून GS4 इथिक्समध्ये परीक्षेला प्रश्न विचारला नक्की जाऊ शकेल की अपयशाने खचून न जाता तुम्ही जर स्वतःच्या मार्गावर चालत राहिलात तर यश हमखास मिळते, असं पण स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं SCला, किंवा GS4 मध्ये पण असं निबंध लिहा म्हणून तुम्हाला याचं विश्लेषण करा म्हणून असे स्टेटमेंट दिले जाऊ शकतात, किंवा GS4 मध्ये असे काही वेळा स्टेटमेंट आलेले आहेत. हे जे श्लोक आहे ना, हे डायरेक्टली आलेला आहे. ओके, त्यामुळे याचा अर्थ थोडासा लक्षात ठेवा. व किंवा शक्य झालं ना तर तुम्ही या श्लोकचं विश्लेषण करून मला एक टेलिग्रामवरती तुम्ही पाठवू शकता. ओके, टेलिग्रामवरतीच पाठवा, कारण व्हॉट्सअपवरती जर ही निबंध तुम्ही पाठवलात तर ते योग्य होणार नाही. मला काय म्हणू शकता, त्याचं इव्हॅल्युएट करण्यासाठी ते योग्य होणार नाही. तर प्लीज ज्या विद्यार्थ्यांना समजलेला आहे हा आर्टिकल किंवा हे जे स्टेटमेंट समजलं आहे त्यांनी प्लीज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मला टेलिग्रामवरती ही मेसेज करायचा आहे PDF प्रमाणात. ओके, मी त्या डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला यामधील चुका वगैरे ही सर्व काही सांगणार आहे. ओके, तर नक्कीच लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अपयशाने खचून न जाता जर तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहिलात तर यश हमखास मिळत राहील. ओके, तर याचं तुम्हाला काय वाटतं यामध्ये तुम्ही नक्कीच मला लिहून पाठवू शकता. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आणखीन काय होतं कालच्या PIBमध्ये पहा. तर सार्थक PDS योजना काय आहे. सार्थक PDS बद्दल एक काल आय थिंक कोणती मिनिस्ट्री आहे पहा, इथे देण्यात आलेली असेल, पाहूयात आपण पुढे. तर पहा, केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली, रेशन व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी 2 जुन्या योजनांची एकत्रीकरण करून सार्थक PDS ही योजना सुरू केली आहे. एक छत्री योजना पुढल्या वर्षासाठी हे बिलकुल खूप महत्त्वाचं आहे, प्लीज लक्षात ठेवा तुम्ही, कारण हे PIBमध्ये आलेलं आहे व यावर्षीचा पेपरमध्ये PIBचे सोर्सेस तुम्हाला जर पाहायचं असेल तर टेलिग्राम माझं पाहू शकता. ओके, तर पहा, 2 योजना एकत्रीकरण करून सार्थक PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हे त्यांनी राबवण्यात चालू केलेलं आहे. तर NFSA अंतर्गत आंतरराज्य अन्नधान्य वाहतूक आणि FPES डीलर्स मर्जिनसाठी राज्य संस्थांना सहाय्य, राज्यांतर्गत अन्नधान्याची वाहतूक सुरळीत करणे आणि रेशन दुकानदारांचे कमिशन वेळेवर देणे, ही एक योजना होती पूर्वी. आणि दुसरी योजना आहे स्मार्ट PDS, सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्याची जी योजना होती, या दोघांचं एकत्रीकरण करून नवीन योजना आणलेली आहे. व या योजनेचं पुढील 5 वर्षासाठी जे बजेट असेल 25,530 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा म्हणजे NFSA नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या देशातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना अन्न आणि पोषण सुरक्षा अधिक कार्यक्षमतेने सुनिश्चित करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आणि दुकानदारांना यामार्फत प्रोत्साहन पण दिलं जाणार आहे. रास्त भाव दुकानदारांच्या म्हणजे फेअर प्राईस शॉप FPES चालकांचे कमिशन वाढवणे, जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय पोहोचेल, हे यामधील एक महत्त्वाचं उद्दिष्ट, किंवा जे लूपहोल याच्या पूर्वीचं होतं त्यांना पेमेंट मिळायचं नाहीत ते आता इथं पेमेंट देण्यात येणार आहे. हा पण पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. त्यासोबतच पहा, या काय योजनेचं नाव सार्थक PDS, ह्या योजनेमध्ये पहा टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. व टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशनसाठी पहा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, यावर्षीचा UPSCचा प्रश्न होता, म्हणजे यावर्षीच नाही तर मागच्या 2-3 वर्षापासून ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरचे प्रश्न येतच येतो. मग अन्नधान्य गोदामातून निघाल्यापासून ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण पुरवठा सुराखडी, सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर मशीन लर्निंग आणि AIचा पण इथं वापर केला जाईल. रिअल टाईम डेटा विश्लेषणासाठी आणि रेशन वितरणासाठी याचा वापर केला जाईल. ओके, उर्वरित पहा पॉईंट्स इथं सर्व मी दिलेलं आहे. कालचे 2 आर्टिकल आणि पहा यामध्ये जे PIBचे कालचे सर्व घटक होते ना, इथून आहेत. आय थिंक कुठे गेलं पॉईंट पुरुषांचं हे
सार्थक PDS आय थिंक कालचे आपण जे सर्व PIB होते ना ते आपण विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर आजच्या द हिंदूमध्ये जास्त काही आर्टिकल महत्त्वाचे नव्हते पहा, म्हणजे थोडंसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात आर्टिकल आहेत, त्यामुळे मी त्यांना स्किप केलं. पण बाकी जे PIB मधील जे महत्त्वाचे आर्टिकल आले ना ते आपण नक्कीच विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर शक्य झालं तुमचा इंटरेस्ट असेल तर उत्तर लेखन कौशल्य विकास वर्ग यासाठी एनरोल करू शकता. खाली नंबर इथं नक्कीच दिलेला आहे. ओके, धन्यवाद.